पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमन अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अभिजित आबा पाटील मित्र परिवार पंढरपूर। दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 31 जुलै रोजी सकाळची 6 वाजताची अपडेट देत असताना आपल्याला खूप आनंद होतोय, कारण सोलापूर जिल्ह्याची वरदान असलेल्या सोलापूर जिल्ह्यानं अर्धशतक मारलंय। आजच्या टक्केवारीनुसार जर पाहायला गेलं तर धरण हे 51.50% इतकं आज धरण भरलंय, त्यामुळं खूप आनंदाची गोष्ट आहे। जवळजवळ 65 दिवस हे धरण अगोदर भरल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते आहे। सोलापूर जिल्ह्याची वरदान असलेल्या ज्या उजनी धरणाच्या वाटचालीकडे आपण सातत्यानं लक्ष देतोय, ते लक्ष देत असताना खरंच आजची अपडेट खूप महत्त्वाची आहे, कारण उजनी धरणाचा पाणीसाठा हा वाढलेला आहे। गेल्या वर्षी जर पाहिलं तर केवळ 60% धरण भरलं असताना सुद्धा उजनी धरणानं सोलापूर जिल्ह्याची शेतीची आणि पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्याचा चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला होता। त्यामुळे आणखीन 2 महिने पावसाळा सुरू असताना सुद्धा उजनी धरण 100% पार करणार आहे का, हीच आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे। आज सकाळची जर अपडेट आपण पाहिली तर सकाळी 6 वाजता उजनी धरणाच्या दौंडची जी आवक आहे, ती दौंडची आवक थोडीफार जरा कमी झालेली दिसून येते। ती दौंडची आवक आहे ती 20,852 क्युसेक्स इतकी झाली। काल सायंकाळी 6 वाजता मात्र पाहिलं असतं तर दौंडची आवक होती, ती दौंडची आवक 33,167 क्युसेक्स इतकी झाली होती। मात्र दौंडची जरी आवक आता कमी झाली असली तरी उजनी धरणानं अर्धशतक मारले, त्यामुळे शतकाकडेच उजनी धरणाची वाटचाल झालेली आपल्या या ठिकाणी दिसून येते। एकूण पाणीसाठा जर पाहिला तर एकूण पाणीसाठासुद्धा तो 91.25 TMC झाला आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा 27.59 TMC इतका झालेला आहे। त्यामुळे उजनी धरणाच्या ज्या काही अपडेट आहेत ते अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।